श्री स्वामी चरित्र सारामृत द्वादशोध्याय। श्री गणेशाय नमः। करावया जगदुद्धार, हरवाया भूभार, वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे, भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यती रूपे प्रगट होत, तेची समर्थ श्री स्वामी। गताध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी, पुण्यनगर पाहोनी दृष्टी आनंदपोटी नचमावे। त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत, यात्रा आली बहुत गर्दी झाली श्री जवळी। बाळप्पाचे मानसी तेव्हा चिंता पडली ऐशी, ऐशा गर्दीत आपणास दर्शन कैसे होईल। परिदर्शन घेतल्याविन आज करू नये भोजन, बाळप्पाचे तन मन स्वामी चरणी लागले। दर्शनेच्छा उत्कट चित्ती, खडी साखर घेऊनी हाती, गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी सानिध्य पातले। अजानुभाऊ सुहास्य वदन, श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढ चरण धरियले। कंठ सद्गदित झाला, चरणी भाळ ठेविला, क्षणै कमीपण विसरला, परमतोषला मानसी। गंगा मिनली सागरी, जैसा तरंग जल भितरी, तैसे बाळप्पा ते अवसरी स्वामी चरणी दृढ झाले। मधुस्तव भ्रमर जैसा, कमल पुष्पन सोडी सहसा, स्वामी चरणी बाळप्पा तैसा दृढ जडला स्वभावे। येऊन या भानावरती श्रीचरणांची सोडिली मिठी, ब्रह्मानंद नमावे पोटी स्तोत्र ओठी गातसे। श्री स्वामी समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी, उठोनी या काय केली लीला एक विचित्र। सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी प्रेम करून, बाळप्पावरचे प्रेम ऐशी कृतीने दाविले। धन्यता मानोनी मनी बाळप्पा निघाले तेथुनी, परितयांचे श्रीचरणी चित्त गुंतले अखंड। त्यासवे एक जहागीरदार, ते होते बिराडावर, स्वयंपाक करोनी तयार, म्हणती जाऊ दर्शना। बाळप्पा दर्शन करून आले बिराडी परतून, जहागीरदारे नैवेद्य काढून बाळप्पा हाती दिधला। म्हणती जाऊनी स्वामींसी, अर्पण करा नैवेद्यासी, अवश्य म्हणून तयासी बाळप्पा तेव्हा चालले। म्हणती नैवेद्य दाखवून मग करू प्रसाद भक्षण, मार्गी तयासी वर्तमान विदित एक झाले। या समयी श्री समर्थ असती नृप मंदिरात, राजाज्ञे वाचून तेथ प्रवेश कोणाचा न होय। ऐसे ऐकूनी वर्तमान बाळप्पा मनी झाले खिन्न, म्हणती आज नैवेद्यार्पण आपल्या हस्ते नोहेची। मार्गावरून परतरे सत्वर बिराडावरती आले, तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन। नित्य प्रातःकाळी उठून षटकर्मा ते आचरोन, घेऊनी स्वामी दर्शन जप लागे बैसावे। श्री शंकर उपास्य दैवत, त्याचे करावे पूजन नित्य। माध्यान्नी येतादित्य जपानुष्ठान आटपावे, करी झोळी घेऊनी श्री स्वामींजवळ येऊनी, मस्तक ठेवूनी चरणी जावे भिक्षे कारणे। मागोनी या माधुकरी मग यावे बिराडावरी, जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे। घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान, ऐशा प्रकारे करोन अक्कलकोटी राहिले। चोळाप्पा आदी करोन सेवे करी बहुत जन, त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी। आपण व्हावे सेवे करी इच्छा बाळप्पाचे अंतरी, सुंदराबाईची करी आधिपत्य सर्व असे। एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी ऐसी, आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे। बाळप्पा मनी आनंदला, म्हणे सुदीना आज उगवला, सद्गुरु सेवेचा लाभ झाला जाहले सार्थक जन्माचे। बहुत जन सेवे करी बाई मुख्य त्या मांझरी, सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै। मी प्रिय बहु स्वामींसी, ऐसा अभिमान तियेसी, गर्व भरे इतरांसी तुच्छ मानू लागली। या कारणे आपसात भांडणे होती सदोदित, स्वामी सेवेची तेथ अव्यवस्था होतसे। हे बाळप्पांनी पाहून नाना युक्ती योजून, मोडून टाकिले भांडण एकचित्त सर्व केले। कोठेही असता समर्थ पूजा देक भावया यथार्थ, तत्संबंधी सर्व साहित्य बाळप्पा सिद्धी ठेविते। समर्थांच्या येता चित्ती, अरण्यातही वस्ती करीती,
परी तेथेही पूजा आरती नियमे करीती बाळप्पा. बाळप्पांची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामी प्रती. दृढभाव धरुनी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची या शरीरास. व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. बेंबी मधून या रक्त वाहतसे दिवस रात्र. तया दुःखे विवळ होत म्हणती कैसे करावे. भोग भोगिला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून. पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञी बाळप्पासी यावे मरण. विष दिधले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेनी आजवरी गुप्त राहिले होते उदरी. सद्गुरु सेवा त्यांची करी व्हावी लिखित विधीचे. आजवरी बहुतापरी बाळप्पा करी चाकरी. तयाचे अंतरपरी स्वामीमय न जाहले. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवांची पूजा करोनी. मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे. हे पाहुनी एके दिवशी बाई विनवी समर्थांसी. आपण सांगुनी बाळप्पासी शंकर पूजनी वर्जावे. तैसी आज्ञा तया प्रती एके दिनी समर्थ करीती. परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाण. हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चये. पूजा करेण उचित न करावी हेची सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून. न करावेची पूजन त्या माझी लिहिलेले. तेव्हा सर्व भ्रांती फिटली. स्वामी आज्ञा सत्य मानली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. समर्थांचा पूर्ण भक्त चोळप्पा नामे विख्यात. तयाचा हा जामात श्रीपाद भट्ट जाणीजे. स्वामी पुढे भक्तजन ठेविती द्रव्यादी काणून. ते सुंदराबाई उचलून नेतासे सत्वर. त्यामुळे चोळप्पा प्रती अल्प होई द्रव्यप्राप्ती. बाळप्पामुळे म्हणती नुकसान होते आपुले. तेव्हा जामात श्वशुर उभयता करती विचार. बाळप्पा ते आता दूर केले पाहिजे युक्तीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी. दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमुचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला. बाळप्पा बोले वचन तुमचे अन्न खाऊन करीतो तुमचे नुकसान. व्यर्थ माझा जन्म हा. स्वामींनी मज आज्ञा द्यावी. मी जातो आपुल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थांसी. कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे. तेव्हा निरुत्तर जाहला ऐसा उपाय खुंटला. मग तयाने पाहिला कारभार चिठ्ठ्यांचा. तयाने पुसिले वर्तमान बाळप्पा सांगे संपूर्ण. श्रीपाद भट्टे ऐकून कापट्टे मनी आणले. म्हणे जावया आपणासी. समर्थन देते आज्ञेसी. तरी टाकुनी चिठ्ठ्यांसी आज्ञा घ्यावी आपण. तयांचे कपट न जाणोनी अवश्य म्हणे त्याच दिनी. 2 चिठ्ठ्या लिहुनी उभयांतिसी टाकिल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचले सत्वरी. येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. भटजी मनी खिन्न झाला सर्व उपाय खुंटला. महाराजा आता बाळप्पाला न सोडतील निश्चये. स्वामी चरणी दृढभक्ती बाळप्पाची जडली होती. कैसा दूर तया प्रती करतील यती दयाळ. जो केवळ दयाधन भक्त काज कल्पद्रुम. विष्णू शंकर दोघे जन तयाशी शरण सदैव. इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा संमत. सदा प्रेमळ परिसोत 12ोऽध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभं भवती. श्री स्वामी समर्थ.